मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजे 23 सप्टेंबरला मंगळवारी निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे आणि त्या दिवशी काही इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात आणि कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन होऊ शकतं, तर याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आवरली टाईम फ्रेमवरती जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन बनली होती आणि ह्या ट्रेंड लाईनवरतीच मार्केट सपोर्ट घेत एक अपसाईड मोमेंटम चांगल्या पद्धतीने मार्केटनं दिलं होतं. पण आजच्या दिवशी आपल्याला या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन होताना दिसला आणि ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग मोमेंटम येताना दिसलेला आहे. आजचा ॲनालिसिस करण्यापूर्वी आपण जरा काल जे ॲनालिसिस आपण शेअर केलं होतं त्याच्याबद्दल डिस्कस करूया. काल आपण डिस्कस केलं होतं की 25,287 आणि 25,360 ह्या इम्पॉर्टंट लेवल्स असणार आहेत सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या. तर आज मार्केट गॅपडाऊन ओपन झालं. गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला भेटली आणि जी गॅप होती ती गॅप फिल होताना दिसली. त्यानंतर मार्केटने एक टप्पा पडून ब्रेकडाऊन होताना सेलिंग मोमेंटम येताना आपल्याला तिथे बघायला भेटली आणि मग आपण जे शेअर केल्या होत्या लेवल्स 25,175पर्यंतच्या लेवल मार्केटने व्यवस्थितरित्या फॉलो होताना आपल्याला आजच्या दिवसामध्ये दिसल्या. तर आपण आज कशा पद्धतीने आजच्या काही इम्पॉर्टंट लेवल्स असतील आणि कशा पद्धतीने प्राईज ॲक्शन होऊ शकतं ते आता आपण पुढे बघूया. तर मित्रांनो, आपण 5 मिनटाच्या टाईम फ्रेमचा हा चार्ट आहे आणि आज आपल्याला क्लोजिंग जी मार्केटची बघायला भेटलेली आहे ती 25,200ची क्लोजिंग आहे आणि आज जर बघितलं तर 25,165 म्हणजेच जवळपास दिवसाच्या लोच्या जवळपासची ही एक सपोर्ट लेवल आपण एक इम्पॉर्टंट लेवल्स उद्याच्या दिवसासाठी असू शकते आणि 25,240 जे की म्हणजेच आज जिथे मार्केट ओपन झालं ती एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स म्हणून ती लेवल काम करेल उद्याच्या दिवसासाठी आणि हा जो झोन आहे तो आपल्याला अवॉइड करायचा आहे क्लिअरली उद्याच्या दिवसासाठी. म्हणजेच आपण ह्यामध्ये कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. तर उद्या जर 25,165 ही सपोर्ट लेवल जर उद्या एक थोडंसं कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. उद्या मार्केटमध्ये जर आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला भेटली तर अशा पद्धतीने एक कन्सोलिडेशन होऊन मार्केटमध्ये कन्सोलिडेशन थोडंसं होणं गरजेचं आहे. एक चॅनल क्रिएट करणं गरजेचं आहे आणि कन्सोलिडेशन झाल्यानंतर त्याचा खालच्या बाजूला ब्रेकडाऊन झाल्यानंतर 25,165ची लेवल टप्पा घेऊन बाउन्स करून पुन्हा जर लेवल ती ब्रेक होत असेल तर आपल्याला मार्केटमध्ये 25,135, 25,100 आणि 25,065 ह्या लेवल्स आपल्याला येताना डाऊन साईडला दिसू शकतात. तर याच्यावरती तुम्ही लक्ष ठेवा आणि पॉझिटिव्ह अपसाईडचा जर विचार केला तर मार्केटमध्ये आपल्याला एक फ्लॅट ओपन झाल्यानंतर एक थोडंसं डाऊन साईडला येऊन थोडासा एक अशा पद्धतीने डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम पॅटर्न क्रिएट करून आणि मग जर पुन्हा 25,240 या लेवलवरती एक टप्पा घेऊन पुन्हा बाउन्स होऊन ती लेवल ब्रेक होत असेल तर 25,280, 25,310 आणि 25,330 ह्या लेवल येताना आपल्याला दिसू शकतात. तुम्ही जर मागच्या 2-3 दिवसाचा जर मोमेंटचा विचार केला तर मार्केट आपल्याला थोडंसं हलकंसं निगेटिव्ह साईडला मोमेंट आपल्याला दिसत आहे. त्यामुळे रिस्क टू रिवॉर्ड रेशो जर बघितला तर मार्केटचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो आपल्याला डाऊन साईडला चांगला आपल्याला पाहायला मिळू शकतो. अप साईडला मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करू शकतं. त्यामुळे जर ही लेवल ब्रेक झाली 25,240 तर 25,280पर्यंत जर आपल्याला लेवल बघायला भेटली तर तिथे तुम्ही पूर्णपणे प्रॉफिट बुकिंग करण्याचा विचार करू शकता आणि तुमचा डे क्लोज करू शकता. कारण अपसाईडला रिस्क टू रिवॉर्ड रेशो एवढा काही चांगला नाही आहे आणि इन केस जर गॅपअप किंवा गॅपडाऊन ओपन झाली तर हा व्ह्यू त्या ठिकाणी क्लिअरली इग्नोर करायचा आहे. 25,165 आणि 25,240 हा क्लिअरली नो ट्रेडिंग झोन आहे. उद्या एक्सपायरीचा दिवस असल्यामुळे याच झोनच्या दरम्यान जर मार्केटने साईडवेज मोमेंट जर देत राहिलं तर तिथे आपल्याला कोणताही ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे, ट्रेड अवॉइड करायचा आहे.
तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.